ओम नमो नारायण। मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी आज आपल्याला निसर्गोपचार म्हणजे काय ह्या विषयावर तुम्हाला बोलणार। निसर्गोपचार म्हणजे विना औषधाने एखाद्या रोगाचे निवारण करणे किंवा रोगच होऊ नये ह्यासाठी घेतलेली काळजी। निसर्गोपचार ही पद्धत तशी आपली फार जुनी आहे मित्रांनो। वेदांमध्ये पण निसर्गोपचार पद्धतीचा बऱ्याच वेळा उल्लेख दिसतोय। उदाहरणार्थ चर्मरोगांमध्ये गोमूत्र, शेण, मातींचे वेगवेगळे प्रकार त्याचा लेप करणे, बाष्पचिकित्सा घेणे किंवा जे आहे आपण उष्ण जलाची चिकित्सा घेणे म्हणजे त्यामध्ये प्रयोग आहेत तसे करण्याचे। तर पूर्वीपासून ही फार जुनी पद्धत आहे निसर्गोपचाराची आणि ही विना औषधाची आहे। म्हणजे ह्या चिकित्सेमध्ये पंचमहाभूत म्हणजे आकाश, पृथ्वी, वायू, जल आणि अग्नी ह्या 5 महाभूतांचा याच्यामध्ये समावेश आहे। ह्या 5 महाभूतांचा जसाच्या तसा निसर्गामध्ये जसा तो येतो तशा पद्धतीने त्याचा आपल्या शरीरावर प्रयोग करणे म्हणजे निसर्गोपचार किंवा पंचमहाभौतिक चिकित्सा किंवा भौतिकोपचारही त्याला आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो, होतं काय की पूर्वी मनुष्य जो आहे हा निसर्गाच्या फार जवळ होता। शुद्ध वातावरण, मोकळी हवा, सूर्याचं ऊन ह्यामध्ये मनुष्य पूर्वी राहत होता आणि त्याला पूर्वी असे आजकालच्या सारखे असे फार मोठे रोग नाही लागायचे मित्रांनो। पूर्वी बघा, एखाद्याला कॅन्सर जर झाला तर अख्खा गावामधले लोक त्याला बघायला जायचे किंवा आसपासचे गावचे मित्रमंडळी, नातेवाईक ते त्याला सर्व बघायला यायचे की बाबा कॅन्सर झाला। आता आपण बघतोय की फार असं म्हणजे बऱ्याच लोकांना हा आता समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात कॅन्सर झालाय। तर हे सर्व काय आहे तर मनुष्य जोपर्यंत निसर्गाच्या सानिध्यामध्ये जीवन जगत होता तोपर्यंत निसर्ग त्याच्या शरीराला पूर्णपणे मदत करायचा। परंतु ह्या वैज्ञानिक युगामध्ये त्यांनी हे निसर्गाचं वातावरण सोडलं आणि तो शहरामध्ये राहायला लागला आणि मग नंतर शहरामध्ये गेल्यानंतर त्याच्या जेवणाच्या वेळा, आरामाच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा ह्या सर्व बदलल्या आणि सर्व अनियमित झालं। आजकालच्या ह्या युगामध्ये जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ वापरणे किंवा जास्त स्पायसी पदार्थ, तिखट मसालेयुक्त पदार्थ खाणे, जास्त मीठ आणि साखरेचा जास्तीत जास्त उपयोग करणे, ह्या सर्व गोष्टीमुळे काय झालं मित्रांनो की तुमच्या आहारामध्ये असा काही बदल झाला की ज्या शरीराला जे काही एन्झाईम्स पाहिजेत ते मिळतच नाही आणि पर्याय मग त्याचं रोगाला आमंत्रण दिलं जातं। तर ह्या चिकित्सेमध्ये जो मानव हा निसर्गामधनं अनैसर्गिक जीवनाकडे जो वळला आहे तर ह्या चिकित्सेमध्ये आपल्याला त्या धकाधकीच्या जीवनामधून त्याला निसर्गरम्य वातावरणामध्ये आणणे आणि इथं त्याला नैसर्गिक आहार देणे, त्याच्या शरीरामध्ये जो विहार आपल्याला घडवायचा आहे तर त्या विहारामध्ये विशिष्ट त्यांना पोशाख देणे, विशिष्ट वातावरणामध्ये ठेवणे आणि पंचमहाभौतिक चिकित्सेचा उपयोग करणे म्हणजे तुमचं जलस्नान, मग ते शीत असो की उष्ण असो, मातीची लेप, त्यानंतर आहारामध्ये चांगला ताजा आहार, फळ, भाज्या, शिंबी धान्य अशा ह्या सर्वांचा त्यावर उपयोग करणे। तर हा निसर्गोपचार करत असताना आपल्याला कुठल्याही औषधाची जरूरत नाही आणि निसर्गोपचारामुळे आपल्या शरीरामध्ये जे डिटॉक्सिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, की आपल्या शरीरामध्ये खूप जे काही विजातीय द्रव्य जे काही घुसलेले आहेत या खानपानामुळे किंवा आता जसं आपण खातोय की बाबा रिफाईंड तेल खातोय किंवा बरेचसे बेकरी आयटम्स आहेत आपल्या आहारामध्ये, ह्या सर्वांमुळे तुम्हाला जे आहे ह्याचं फार म्हणजे हीनवीर्य शरीरामध्ये तयार होतं। तर हे अशा पद्धतीचे बॉडी डिटॉक्सिफिकेशन जरी आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला निसर्गोपचारासाठी निसर्गोपचाराचा तुम्ही अवलंब करावा। आणि ही जी चिकित्सा आहे ही चिकित्सा फक्त शरीरावरच केली जात नाही तर तुमच्या मनावर पण त्याचा उपयोग केला जातो। पूर्वी बघा तीर्थयात्रा काढणे, उपासना करणे, खेळ खेळणे, सहली काढणे हे जे प्रकार आहे हे निसर्गोपचाराचाच प्रकार त्या काळामध्ये होता। तर आता आपल्या ह्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म विद्यापीठामध्ये आपण ह्या निसर्गोपचारासाठी 7 दिवसासाठी, 15 दिवसासाठी आणि 1 महिन्यासाठी अशा पद्धतीचं आपण लोकांना जे आहे इथं रजिस्ट्रेशन देतोय। तर आपण इकडे तिकडे विनाकारण कुठं सुट्यांमध्ये आणखी शहरामध्ये जाऊन आणखी शरीरामध्ये जे आहे टॉक्सिफाय केल्यापेक्षा तुम्ही आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये तिथं तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। ह्यासाठी आपल्याला तुमच्या रोगानुसार, तुम्हाला जो काही रोग असेल त्या रोगानुसार तुमच्यावरती नैसर्गिक उपचार जे आहे, भौतिकोपचार हा तुमच्यावर केला जाईल आणि नाडी परीक्षण करून तुम्हाला व्यवस्थितशीर जे आहे तुमच्या रोगापासून मुक्ती होण्यासाठी, तसेच नुसतं रोगासाठीच नाही तर निरोगी लोकांसाठी पण जर वर्षातनं एक वेळा तुम्ही 7 दिवस, 15 दिवस किंवा 1 महिना इथे राहिलात तर निश्चितच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होतं आणि
रोग तुमच्यापासून फारच लांब पडतोय. आपल्याला निसर्गोपचाराचं जिवंत उदाहरण जर बघायचं असेल तर बघा, पशु आणि पक्षी हे निसर्ग वातावरणात राहतात. त्यांना कधी तुम्ही अस्वस्थ बघितलं काय? ते स्वच्छ हवेमध्ये राहतात, सूर्यप्रकाशामध्ये राहतात, ताजे फळं खातात आणि त्यांचं शरीर बघा किती चांगलं दिसतं, किती गोजरवानं दिसतं. ससा बघा, पोपट बघा, एखादा पक्षी बघा, मोर बघा, ते काही दररोज असं साबण लावून वगैरे आंघोळ करत नाहीत, परंतु त्यांचा निरोगीपणा बघा किती आहे. आणि ते निरोगी असल्यामुळं आणि निसर्गाच्या वातावरणामध्ये राहत असल्यामुळं त्यांचं शरीरच तसं नैसर्गिकरित्या राहतं व ते चांगल्या प्रकारे आनंदी जीवन जगतात. त्यांना असं आपल्यासारखे कधी इंडायजेशन झालं किंवा काही आपल्याला काही असा रोग झाला तसं त्यांना काही शक्यतो तसं होत नाही. सध्या आपल्याला जे काही आपलं आधुनिक जे काही जीवन आहे, ह्या जीवनामध्ये आपण जे आहे तंबाखू, गुटखा, मद्य, कॉफी, चाय आणि ह्या सर्व, त्याच्यानंतर आचार विचार वेगळे झाले आपले. तर ह्या सर्व गोष्टींमुळे जे आहे शरीरामध्ये आपल्या एक टॉक्सिन्स जे आहेत हे जमा होतात. तर ह्या निसर्गोपचार करत असताना आम्ही सकाळी 6 वाजेपासून तुमचा प्रोग्राम चालू राहतो, सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. मग सकाळी उठल्यानंतर शुद्ध हवेमध्ये, मोकळ्या हवेमध्ये, सकाळच्या चांगल्या आनंदमय वातावरणामध्ये फिरणे, योगा करणे, त्यानंतर तुमच्या शरीराला जे आहे हे स्नान देणे, त्यानंतर काही मृतिकेचा ह्या शरीराला लेप लावणे, त्यानंतर नाश्ता, जेवण आणि दुपारला बऱ्याचशा अशा याच्यामधल्या नैसर्गिक संवर्धन आपल्या शरीराचं कसं होईल ह्या बाबतीत त्याचे रस, त्याचा ज्यूस हे पण आपल्याला दिलं जातं. प्लस तुम्हाला तुमच्या आजारानुसार तुम्हाला काय चिकित्सा द्यायची ती चिकित्सा पण तुम्हाला दिली जाते. तर ही निसर्गोपचार पद्धत जी आहे ही मुळात आपल्या भारताचीच आहे, परंतु हल्ली आता आपलेच काही लोक म्हणायला लागले की जर्मनी, युरोपमधून ही चिकित्सा आली. पण तसं नाही मित्रांनो. आपल्या वेदांमध्ये ह्या बाबतीत निसर्गोपचाराबद्दल ज्या काही त्यावेळी ज्या पद्धती ज्या अपनावायच्या त्या पद्धती सर्व निसर्गोपचाराच्याच पद्धती आहेत. आणि हे सर्व आपल्या भारताचीच ही पद्धत आहे, फार जुनी परंपरागत पद्धत आहे. तर आपण आपल्या सुट्यांमध्ये जे आहे आमच्याकडे येऊ शकता आणि आपण जे आहे आपलं स्वास्थ्य रक्षण, आनंदी जीवन आणि बॉडी डिटॉक्सिफाय करणे, कुठलंही औषध न घेता. तर तुम्ही कुठं बाहेर पिकनिकला गेल्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या व तुम्ही दीर्घायू आणि निरोगी जीवन जगण्याची जी कला आहे ते तुम्ही आमच्या निसर्गोपचारामध्ये शिकू शकता. ह्या निसर्गोपचारामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना प्रत्येक महिन्याला 1 तारखेला आम्ही रजिस्ट्रेशन सुरुवात करतो. मग तुम्ही 7 दिवसाचं रजिस्ट्रेशन असो की 15 असो की 1 महिना असो, दररोजचा खर्च तुम्हाला 1000 रुपये आहे आणि क्वालिटेटिव्ह आहे. असं नुसतं काही नाही की कमी फीस घ्यायची आणि काही पण तुम्हाला करायचं, तो विषय नाही आहे. प्रॉपरली इथं केलं जातं. तुम्ही एक वेळ जर आमच्याकडे आमच्या या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये आलात तर निसर्गोपचारासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की आयुष्यामध्ये ज्याही वेळेस तुम्हाला कुठं सुट्या उपभोगायच्या आहेत तुम्ही सरळ आमच्याकडे याल. इथं हे मोकळं वातावरण आहे आणि हे सर्व जे आहे नैसर्गिक वातावरण आहे. 5-6 एकराचा हा प्लॉट आहे. ह्या प्लॉटमध्ये आपल्याला तुम्ही जेवढे दिवस माझ्याकडे थांबाल तेवढे दिवस तुम्ही त्याचा आनंद घ्याल. आणि काही जे लोक असे आहेत की ज्यांना सध्या आता म्हणजे कमी श्रम असतं, त्यांना श्रमच नसतं काही, किंवा वय झाल्यामुळं म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमुळे ज्या लोकांना श्रम होत नाही, अशा लोकांनी आमच्या ह्या सेंटरमध्ये वर्षामधून तरी 1 वेळ साधारणतः 7 किंवा 15 दिवसाचा कोर्स करणं हितकारक आहे आपल्या शरीरासाठी. तर इथं ह्या निसर्गोपचाराच्या माध्यमातून आपण कुठलंही औषध न घेता आपलं शरीर आपण निरोगी कसं ठेवू शकतो, तसंच आपण जीवन जगत असताना आपण दररोजच्या जीवनामध्ये कसं जगायचं ह्याचंही ज्ञान इथे दिलं जातं. तर त्याच्यामुळं ही एक प्रकारची आर्ट ऑफ लिव्हिंगच आहे. तर तुम्ही ह्या निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब करा व त्याची आम्ही म्हणजे फार दिवसापासून माझी ही कल्पना होती की निसर्गोपचारासाठी म्हणजे हा वैज्ञानिक युगामध्ये निसर्ग सोडून जो गेलेला मनुष्य आहे त्याला निसर्गामध्ये आणणे व नैसर्गिक पद्धतीचाच अवलंब करून कुठलंही औषध न देता त्याचं मन, शरीर आणि दीर्घायू या तिन्ही गोष्टीचं आपल्याला संवर्धन करता येईल. तर अशा पद्धतीची व्यवस्था इथं झालेली आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा. ओम नमो नारायण.